आता आपण लेक्चर स्टार्ट करू. फर्स्ट ऑफ ऑल काय, जर ऑटोकॅड स्टार्ट करायचं आहे, स्टार्टमध्ये ऑटोकॅड 2020 व्हर्जन आहे आपल्याकडं, ओपन करायचं. ओके, आता हा इंटरफेस आहे ऑटोकॅडचा, राईट. आता इथे तुम्ही जर का टॉप लेफ्टला बघितलं, जो एचा आयकॉन आहे त्याला बोलतो आपण होम मेनू. त्या होम मेनूमध्ये काही डिफॉल्ट ऑप्शन्स आपल्याला भेटतील, लाईक न्यू कमांड, Ctrl+N इज अ शॉर्टकट, ओपन कमांड Ctrl+O इज अ शॉर्टकट. पुढे ड्रॉइंग कन्व्हर्जनसाठी ऑप्शन आहे, जर दोन ड्रॉइंग कम्पेअर करायचे असतील तर. आता हे कसं आहे, 2018+ व्हर्जनमध्ये ड्रॉइंग कम्पॅरिझन ऑप्शन. जर फाईल आपली करप्ट झाली किंवा बंद झाली तर वापस ओपन करायची तर रिकवर ऑप्शन आहे. आणि त्या व्यतिरिक्त इथे तुम्हाला हिस्ट्रीमध्ये 9 फाईल्स भेटतील. ठीक आहे, तर आपण नंबर्स वाढवू पण शकतो. वरती जो शॉर्ट मेनू आहे, शॉर्टकट मेनू, त्याला आपण बोलतो क्विक मेनू किंवा क्विक ॲक्सेस मेनू. ठीक आहे, तर आपल्याला फ्रिक्वेंटली जे लागतं, आपण सेव्ह, न्यू किंवा अंडू वगैरे करतो, तर ते ऑप्शन्स तुम्ही इथे ठेवू शकता. आणि हा जो ॲरो आहे राईट साईडला, त्या ॲरोवरती तुम्हाला आणखीन ॲडिशनल ऑप्शन्स पण येतील. ठीक आहे, त्या व्यतिरिक्त इथे आहे स्टँडर्ड मेनू बार. जसं आपण फाईल ओपन करू तर आणखीन आपल्याला ऑप्शन्स पण डिस्प्ले करायला लागतील. इथे वरती येणारे टायटल बार, जो काही तुमचं फाईलचं नेम असेल ते इथे शो करणार. जर समजा तुमच्याकडे लायसन्स आहे आणि ऑटोडेस्क 360 किंवा बीम 360चा ॲक्सेस आहे, तर इथे तुम्ही साइन इन ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही साइन इन करू शकता, जे तुमचं कंपनी डोमेन आहे. नेक्स्ट, बाकी हे जे मेनू दिसतात याला बोलतो आपण रिबन बार. ठीक आहे, आता ही विंडोज 8, 10 आणि 11ची थीम आहे. तर आता यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवायचं की जिथे कुठेही समजा ही थीम दिसते, इट मीन्स कसं आहे की ह्या कंपन्यांचा आणि मायक्रोसॉफ्टचा टायअप आहे किंवा ॲग्रीमेंट, डेटा शेअरिंग झालं किंवा इन्फॉर्मेशन शेअरिंग झालं. हे जर समजा तुम्ही पायरेटेड वगैरे यूज करतायत, प्लस तुमचं सिस्टम कमर्शियल आहे, तर तुमचा डेटा जो आहे तो लीक होण्याचे चान्सेस जास्त आहे. नेक्स्ट आहे रिसेंट डॉक्युमेंट्स. आता या रिसेंट डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला थंबनेल व्ह्यू दिसेल, ज्या काही आता समजा एक्झिस्टिंग फाईल आहेत, पण टोटल नंबर ऑफ 9 फाईल्स दॅट कॅन बी शोन हिअर. द लेफ्ट साईड इथे गेट स्टार्टेड ऑप्शन आहे, इथे तुम्ही क्लिक केलं का तुम्हाला टेम्पलेट्स दिसतील. ओके, आता कसं आहे, कुठलाही सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे तर त्यासाठी आपल्याकडे एक स्टार्टअप फाईल पाहिजे, तर ती स्टार्टअप फाईल म्हणजे टेम्पलेट फाईल असते, ती तुम्हाला इथून भेटणार. जसं आता समजा तुम्ही तुमच्या ज्या XY कंपनीसाठी काम करतायत, त्या कंपनीची टेम्पलेट, त्या कंपनीचा लोगो किंवा प्रोजेक्ट कोड वगैरे तुम्हाला स्टँडर्डाइज करायचं आहे, तर इथे तुम्ही ती टेम्पलेट सेट करू शकता. ठीक आहे, किंवा जी काही डायमेन्शन स्टाईल वगैरे तुम्हाला हवं आहे त्या आधीच तुम्ही स्टँडर्डाइज करू शकता. नेक्स्ट, इथे तुम्हाला मग सेकंड ऑप्शन भेटतो, ओपन फाईल करायची आहे प्रोजेक्टसाठी. जर शीट सेट बनवला असेल तर. आता राईट साईडला नोटिफिकेशन आहे, इथेही तुम्हाला साइन इन ऑप्शन आहे. ठीक आहे, आणि मोस्टली काय आहे की एक लक्षात ठेवायचं, सॉफ्टवेअर ऑन असताना मोस्टली नेट ऑन नाही करायचं. म्हणजे काय आहे की जर पायरेटेड आहे तर तुम्ही त्यांना शो करता की मी पायरेटेड यूज करतो, त्यामुळे नेट बंद ठेवायचं. ओके, मोस्टली 2018 आणि लोअर व्हर्जनला तुम्ही नेट चालू जरी केला तरी काय फरक नाही पडत, पण 18+ व्हर्जनमध्ये नेट चालू असेल तर तुम्हाला एरर शो करणार. ठीक आहे, 3 वॉर्निंग येईल फक्त, त्यानंतर नोटीस येईल जो काही ईमेल असेल त्याच्यावर. ठीक आहे, जर कमर्शियल असेल तर 100%. जीमेल वगैरे पर्सनल नेट असेल त्याला नाव आहे तर काही येणार नाही, तर त्याला जर का कंपनीचं नाव असेल xy24@gmail.com तर मग तुम्हाला त्याच्यावर ईमेल येईल, नोटीस. ठीक आहे, तर हे झालं आता युजर इंटरफेस. आता आपण काय करू, न्यू वरती क्लिक करू. देर आर लॉट ऑफ ऑप्शन, Ctrl+N करू शकतात, इथे क्लिक करू शकतात, किंवा हा जो गेट स्टार्टेड आहे इथे लॉजिक काय आहे की आधीपासून जर समजा तुमची फाईल सेट आहे कुठली ओपन होणार आहे, आता इथे कुठली ओपन होणार आहे, CAD.1 म्हणून जी टेम्पलेट मी बनवली ती, तर डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, इथे सिलेक्ट करू शकतात. आणि हा जो ऑप्शन आहे हा शॉर्टकट आहे, डायरेक्ट इथे क्लिक करायचं, लेफ्ट क्लिक. आता ही टेम्पलेट आपण बनवली, ठीक आहे, प्रोजेक्टसाठी. आता हा लास्ट स्टेज आहे, ज्यामध्ये आपण ड्रॉइंग टेम्पलेट बनवतो.
आता ही प्रोजेक्ट बेस्ड टेम्पलेट आहे, याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट, इंजिनिअरिंग कन्सल्टंट, क्लायंट, एंड क्लायंट आणि जे प्रोजेक्ट बेस्ड डॉक्युमेंट्स असतात त्याला इश्यू स्टेटस देतो आपण की कशासाठी आहे, रिजेक्ट आहे, होल्ड आहे, अप्रुव्हल आहे, इरेक्शन आहे, कन्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे. आता तुम्हाला कसं कळणार तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहे ते ऑथराईज आहे का नाही, मग ते ऑथराईज कसं करायचं त्यासाठी काही डॉक्युमेंटेशन मेथड असतात, त्या आपण लास्टला बघू. आता मी मॉडेल इथे ऑप्शन आहे बॉटमला, त्याच्यावर क्लिक करतो. ठीक आहे. आता बघा तुम्ही होम मेन्यूवर क्लिक करणार, तुम्हाला आणखीन ऑप्शन्स येतील, न्यू, ओपन, सेव्ह ॲज, इम्पोर्ट, एक्सपोर्ट, पब्लिश इन द सेन्स प्रिंट काढायचं आहे का ईमेल करायचं आहे, तर हा पब्लिशमध्ये जातो. प्रिंट सेटअपला सेपरेट ऑप्शन दिलेत, ड्रॉइंग युटिलिटीज आहे, हिस्ट्री आहे, इथे ऑप्शन आहे. जर समजा तुम्हाला ऑटोकॅडमध्ये काही मेजर चेंजेस करायचे असतील डिफॉल्ट सिस्टममध्ये तर तुम्ही ऑप्शनमध्ये जाऊ शकता. जसं मी म्हटलं हा क्विक ॲक्सेस मेनू बार आहे. आता तुम्ही याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला आणखीन ऑप्शन्स येतील, तर कुठला तुम्हाला पाहिजे तो तुम्ही ऑन करा आणि जर समजा अवेलेबल नसेल तर मोर कमांड्समध्ये जाऊन त्याला सिलेक्ट करू शकता. आता इथे आहेत स्टँडर्ड मेनूज. ठीक आहे. तर या स्टँडर्ड मेनूमध्ये ड्रॉ मेनू बार जो आहे यामध्ये आपण ऑब्जेक्ट ड्रॉ करायसाठी कमांड्स घेतो. मॉडिफायमध्ये ऑब्जेक्टला मॉडिफाय करायसाठी टूल्स कुठून घेणार आपण, मॉडिफाय मेनू बारमधून. मेजरमेंट करायचं आपल्याला किंवा अॅनोटेशन द्यायचं आहे किंवा डिटेलिंग करायचं तर कुठून करणार, डायमेन्शन्समधून. म्हणजे तुमचं ड्रॉ, डायमेन्शन, मॉडिफाय या 3 ऑप्शन्समध्ये तुमचं 2D आणि 3D हे दोन्ही पण ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. आता आपला सिलेबस कसा असणार आहे, ड्रॉ, डायमेन्शन, मॉडिफाय. ठीक आहे. त्यानंतर मग आपण पुढे जाणार यामधले 2D कमांड्स. पुढे टूल्समधले काही ऑप्शन्स आहेत, फॉर्मॅट कंप्लीट येतो, इन्सर्ट कंप्लीट येणार, व्ह्यूमध्ये 2D वाले ऑप्शन्स येतील, एडिट ऑलमोस्ट कंप्लीटच येतो, फाईल ऑप्शन पूर्ण येणार. ठीक आहे. हा आपला आता स्टँडर्ड सिलेबस राहील. त्या व्यतिरिक्त आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ब्लॅक स्क्रीन. तर ही जी ब्लॅक स्क्रीन आहे याला आपण बोलतो मॉडेल. ठीक आहे. आणि इथे खाली आता आपण तुमच्या PC मध्ये समजा लेआउट वगैरे शो करत असेल तसं इथे क्लिक केलं तर लेआउट दिसतोय. ओके. आणि इथे टॉप लेफ्ट साईडला जर समजा आता तुम्हाला 3D इंटरफेस वगैरे ऑन करायचं आहे तर टॉप लेफ्ट साईडला इथे तुम्हाला लेफ्ट क्लिक केलं तर तुम्हाला ऑप्शन्स भेटतील. वरचे जे 6 ऑप्शन आहेत टॉप, बॉटम, लेफ्ट, राईट, फ्रंट, बॅक, दिज आर द 2D प्लेन्स म्हणजे 2D व्ह्यूज. आणि जर का 3D मध्ये ड्रॉ करायचं आहे तर SW मीन्स साऊथ वेस्ट, साऊथ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट असे ऑप्शन्स आहेत. प्रॉस्पेक्टिव्ह आणि पॅरलल 2 असतात तर आपण नॉर्मली पॅरलल ठेवतो. आता आपलं 2D आहे तर नेहमी काय असलं पाहिजे, डिफॉल्ट टॉप. राईट साईडला तुम्ही बघणार तर त्याला आहे नेव्हिगेशन टूल. आता या नेव्हिगेशन मध्ये काय आहे की तुम्ही इथेच डायरेक्ट टॉप, नॉर्थ, ईस्ट कुठल्या अँगलमध्ये पाहिजे तुम्ही रोटेट करू शकतात. इथे क्लिक केलं का सेम ऑप्शन्स तुम्हाला इथे पण येतील. एक तर तुम्ही या साईडनी कंट्रोल करू शकतात किंवा रिअल टाइम काय चेंज करायचे ते इथून. त्या व्यतिरिक्त आता तुम्हाला राईट साईडला क्विक ॲक्सेस भेटतील, यामध्ये पॅन करू शकतात तुम्ही, रोटेट करू शकतात, ओरिएंटेशन चेंज करू शकतात जर यूज करायचं आहे तर. बट याचा नॉर्मली यूज होतो 3D मध्ये. आता रिबन बारमध्ये तुम्ही बघणार तर तुम्हाला आता भरपूर ऑप्शन दिसतात. तर होममध्ये तुमचं ड्रॉ कव्हर केलंय, मॉडिफाय कव्हर केलंय आणि डायमेन्शन कव्हर केलंय, दॅट इज अॅनोटेशन. आणि त्या व्यतिरिक्त जे फ्रिक्वेंटली यूज होणाऱ्या कमांड आहेत त्या सगळ्या होममध्ये भेटतील. ओके. इन्सर्टमध्ये आता इथे भरपूर ऑप्शन्स आहेत, आपल्याकडं काय इथे सगळे दिसतात. ठीक आहे. तर आपण जाणार मेनू बार वाईज. अॅनोटेशन म्हणजे डायमेन्शन आहे तर इथे आपल्याकडे पूर्ण मेनू बार अवेलेबल आहे. ठीक आहे. तर तो आपण इथून यूज करणार, म्हणजे तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे तिथून तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. आता या ब्लॅक स्क्रीनमध्ये तुम्ही बघणार सिलेक्शनमध्ये एक ब्ल्यू सिलेक्शन बॉक्स येतो, एक ग्रीन सिलेक्शन बॉक्स येतो. तर बेसिकली होतं काय की जिथे तुम्ही क्लिक करतात, लेफ्ट क्लिक जिथेही करणार त्या क्लिक पासून राईट साईडला कर्सर तुम्ही कुठेही मूव्ह करा, तुम्हाला ब्ल्यू सिलेक्शन येईल. ठीक आहे. याला बोलतो आपण पार्शियल सिलेक्शन. ठीक आहे. पार्शियल सिलेक्शन का म्हणतो आपण, आणि जर समजा हाच कर्सर जिथे तुम्ही फर्स्ट क्लिक केलं आणि लेफ्ट साईडला कुठेही घेऊन गेलात तर तो दिसणार आहे ग्रीन, याला म्हणतात फुल सिलेक्शन. ठीक आहे. एक्झाम्पल
आता लाईन कमांड घेऊ आपण, डायरेक्ट लेफ्ट क्लिक करायचं आणि हा जो डिस्प्ले, या डिस्प्लेवरती आपण आता क्लिक करू. ठीक आहे, बघा आता ऑटोकॅड मध्ये काय स्पेस बार जो आहे तो एंटरचं काम करतो, किंवा एंटर पण एंटरचं काम करणार, आणि एस्केप. आता इथे मेथड काय आहे, जो ऑब्जेक्ट आपण ड्रॉ केला, ठीक आहे, कर्सर दिसतो, मूव्ह होतोय. जो ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे कर्सर त्याच्यावर घेऊन गेला का तो हायलाइट होतो, म्हणजे तो सिलेक्शन स्टेजमध्ये अवेलेबल आहे, त्या रेंजमध्ये आलेला आहे. फक्त तुम्हाला लेफ्ट क्लिक करायचं आहे, कळलं. एस्केप केलं तर डिसिलेक्शन होईल अगेन. ठीक आहे, आता समजा आपण जे बॉक्स सिलेक्शन बद्दल बोललो, तर बॉक्स सिलेक्शन इम्पॉर्टंट काय. आता समजा मी ऑब्जेक्ट जो आहे त्याच्या लेफ्ट साईडला क्लिक करतो. ठीक आहे, जसं मी लेफ्ट साईडला क्लिक करेल आणि कर्सर जो आहे तो जसा मूव्ह करणार, ठीक आहे, इथे लक्ष द्या, नाहीतर काय होणार आहे, तुम्ही तिथे ट्राय करणार आणि इथून स्किप होईल. आता इथे ऑब्जेक्ट बनवला आपण, मॅन्युअल सिलेक्शन मध्ये काय करतो आपण, क्लिक करतो आणि डिसिलेक्ट करायचं तर एस्केप करतो. आता आपल्याला ग्रीन सिलेक्शन आणि ब्ल्यू सिलेक्शन बघायचं आहे, तर ब्ल्यू सिलेक्शन म्हणजे पार्शियल सिलेक्शन बोलतो मी का, क्लिक. इथे जोपर्यंत तुम्ही फुल ऑब्जेक्ट कव्हर करत नाही, ठीक आहे, आता तुम्ही डिस्प्लेवर बघा, जेव्हा पूर्ण ऑब्जेक्ट कव्हर येतो तरच हायलाइट होतं, म्हणजे सिलेक्ट होतं. जसं तुम्ही एरिया वाढवत जाणार तसा, पण ऍक्च्युली काय होतं, ऑब्जेक्ट पूर्ण सिलेक्ट करावं लागतं ना, पण आपण पार्शियल सिलेक्शन काय बोलतो, कारण की पूर्ण ऑब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट नाही करायचं. तुम्ही ऑब्जेक्ट जी आहे, जी डायग्राम आहे तिला तुम्ही पार्शियली सिलेक्ट करताय, ठीक आहे, पण त्याच्या आतमध्ये जर लाईन आहे किंवा कम्प्लीट सर्कल आहे, जो 100% त्या बॉक्समध्ये येईल तेव्हा सिलेक्शन आहे, कळलं. आता बघा इथे झालं, म्हणजे पूर्ण ऑब्जेक्टला कम्पेअर केलं तर हे पार्शियल सिलेक्शन होतं, एस्केप. पण तोच कर्सर जर समजा ऑब्जेक्टच्या राईट साईडला मी कुठेही क्लिक केलं आणि त्याला ड्रॅग करतोय लेफ्ट साईडला, लेफ्ट प्रेस करून ठेवायची गरज नाही, फक्त माऊस स्लाइड करायचं. आता बघा या रेंजमध्ये जे पण काय येत आहे ना, इमिजिएट हायलाइट होतं, म्हणजे काय, ज्याच्यावर पण कर्सर जाणार ते फुल सिलेक्ट होईल. झालं. जर समजा आता तुम्हाला डिसिलेक्ट करायचं आहे तर डिसिलेक्ट करू शकतो, बट लेट्स से मी पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, त्यामध्ये मला काय पर्टिक्युलर लाईन डिसिलेक्ट करायची, तर काय करायचं, शिफ्ट प्रेस करून ठेवायचं. कर्सर आहे ना, कर्सरच्या जॉईंटला बघा, शिफ्ट बटन दाबलं एक मायनसचं सिम्बॉल येते, म्हणजे शिफ्ट बेसिकली मिनिंग काय, शिफ्टचा इनवर्स सिलेक्शन किंवा इनवर्स ऍक्टिव्हिटी. जर समजा आपण सिलेक्शन केलं आणि डिसिलेक्ट करायचं, काय करायचं, शिफ्ट दाबून ठेवायचं किंवा मग क्लिक करा, ओके, डिसिलेक्ट होणार. त्या मेथडनी पण आपण ऑपरेट करू शकतो. आता ऑब्जेक्ट जर डिलीट करायचा आहे तर काय मेथड आहे, मॉडिफाय मध्ये इरेज कमांड आहे, ठीक आहे. आता इथे कुठली कमांड घेतली का पहिला बॉटमला बघायचं, याला म्हणतात कमांड लाईन. हा तुम्हाला गाईड करणार की काय करायचं तुम्हाला ऑटोकॅड मध्ये त्या कमांडने. जसं मी सिलेक्ट ऑब्जेक्ट घेतला, ज्या ज्या ऑब्जेक्टवर मी क्लिक करणार तो सिलेक्शन येतोय, पेंट होतोय. आता जसं तुम्ही एंटर मारायचंय तर स्पेस बारने एंटर मारू शकतात, एंटर बटनने पण एंटर मारू शकतात, किंवा राईट क्लिक करून पण एंटर मारू शकतात. ठीक आहे, 3 ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत, जो तुम्हाला कम्फर्टेबल वाटतो तो तुम्ही यूज करायचा. सेकंड मेथड आहे सिलेक्ट करायचं क्लिक करून आणि डायरेक्ट डिलीट. तिसरा ऑप्शन आहे बॉक्स सिलेक्शन वगैरे करा किंवा मग ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, राईट क्लिक करून काय करायचं, इरेज. ठीक आहे, झालं इरेज. ही एक मेथड आहे. सेकंडली आता इथे आपण काय करू, कर्सरने उचलून ही कमांड लाईन आणू. आता ही कमांड लाईन दिसते तुम्हाला, समजा ही मी क्रॉस केला, इथे काय विचारतो, डिस्प्ले द कमांड लाईन्स विंडो अगेन प्रेस कंट्रोल 9. म्हणजे कंट्रोल आणि 9 जर प्रेस केलं तर कमांड लाईन ऑन किंवा ऑफ होणार. ठीक आहे, आता वापस हवी असेल तर कंट्रोल 9 दाबा. याला काय करायचंय, उचलून बॉटमला आणून ठेवायचं. कसं, ठीक आहे, इथे दिसतो. आता इथे एक समजा इथे जर का एकच सेंटेन्स दिसत असेल तुम्हाला तर या लाईनला इथे थोडंसं ड्रॅग करायचं. आपल्याला बॉटमला एक व्हाईट बॉक्स पाहिजे एक सेंटेन्स साठी आणि 2 ग्रे वाले एरिया पाहिजेत. म्हणजे एकात तो काय सांगतोय,
अपकमिंग ऍक्टिव्हिटी आणि वरती सांगतो पास्ट ऍक्टिव्हिटी आणि इथे दाखवणार आहे करंट ऍक्टिव्हिटी व्हाईटमध्ये. ठीक आहे, म्हणजे आता आपण काय करू शकतो. क्लिअर. नेक्स्ट, आता बॉटमला तुम्ही बघितलं तर मॉडेल नाव आहे. मॉडेल म्हणजे ही ब्लॅक स्क्रीन ज्याच्यावरती आपण ड्रॉइंग स्केच करणार आहे. सेकंड ऑप्शन दिसेल तुम्हाला बाजूला लेआउट. लेआउट वरती क्लिक केलं तर काहींच्या पीसी मध्ये तो व्हाईट दिसतो, आपण ब्लॅक केलाय. तर यामध्ये काय करतो आपण की टेम्पलेट सेट करू शकतो प्रिंटिंगसाठी. जशी आता इथे आपण सेट केले S1 वर आता मी क्लिक करतो तर इथे आपण अशी टेम्पलेट सेट केले. मग यामध्ये हा जो आहे आपला ड्रॉइंग एरिया आहे, हा आपला नोट्स एरिया आहे. ठीक आहे, इथे काय सिम्बॉल्स वगैरे टाकायचे आहेत किंवा वॉर्निंग नोट टाकायचे तुम्हाला टाकू शकतात. मी मॉडेलवर क्लिक करतो. आता बॉटमला आलं तर बॉटम राईट साईडला तुम्हाला भरपूर काही कमांड दिसतील. ठीक आहे, तर पहिला ऑप्शन आहे मॉडेल. मॉडेलवर क्लिक केलं तुम्ही का लेआउट्स मध्ये जाणार आणि पेपरवर क्लिक केलं का वापस मॉडेलमध्ये येणार. ठीक आहे, त्यानंतर सेकंड आयकॉन जो आहे तो आहे ग्रिड मोड. F7 इज अ शॉर्टकट. ठीक आहे, कर्सर त्याच्यावर नेला का तुम्हाला दिसेल. आता मी जसं क्लिक करतो ऑटोकॅडची जी काय ग्रिड आहे ती ऑफ होणार, क्लिक केली वापस ऑन होणार. ठीक आहे, याचा यूज काय आपल्याला, जसं आता समजा कर्सर बघा, कर्सर तुम्ही स्क्रोल अप केलं तर झूम आउट होणार, स्क्रोल डाऊन केलं तर झूम इन होणार. ठीक आहे, आणि स्क्रोल प्रेस करून ठेवला तर तुम्ही ड्रॉइंग पॅन करू शकतात, म्हणजे ड्रॉइंग मूव्ह करू शकतात इकडची तिकडं. आता ग्रिड जर ऑफ केलं तर तुम्हाला इथे एक्स आणि वाय ओरिजिनची ऍक्सिस लाईन आहे ती दिसणार नाही. जसं आता इथे स्क्रीनवर दिसते एक्स रेड कलर मध्ये, वाय ग्रीन कलर मध्ये. सेकंड ऑप्शन आहे स्नॅप. तर सेकंड ऑप्शन आहे स्नॅप मोड, शॉर्टकट आहे F9. ठीक आहे, आता समजा जेव्हा सिंगल लाईन डायग्राम्स आपण बनवतो ज्यामध्ये डायमेन्शन नसतात, अशा ड्रॉइंग बनवताना आपल्याला कसं असतं की स्पेसिंग इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, म्हणजे जसं आता आपण रांगोळी वगैरे काढतो त्याच्यामध्ये आपण जे डॉट टाकतो तेच इथे पण आहे, फक्त इथे डॉट दिसत नाही. मग डॉट दिसत नाही तर डॉट साठी काय ग्रिड्स दिलेत. ठीक आहे, आता बघा लाईन कमांड घेतो मी. आता कर्सर तुम्ही बघाल ना तर आरामात मुवमेंट होते. जसं मी आता सेकंड ऑप्शन ऑन करतो स्नॅप मोड, आता कर्सर अटकतं. ठीक आहे, आता आपण काय करू, समजा इथे मी फर्स्ट क्लिक करतो, तुम्हाला आता व्हॅल्यू दिसते 10-10चं इन्क्रीमेंट होत आहे. बरोबर, इथे काय डायरेक्टली तुम्ही जर समजा तुमच्या ड्रॉइंगमध्ये 10-10 इन्क्रीमेंटमध्ये ऑब्जेक्ट्स असतील तर तुम्ही स्नॅप कमांडनी बनवू शकता. ठीक आहे, आता मी स्नॅप ऑफ करतो. आता तुम्ही जर का कर्सर घेतला तर तो एकदम फ्री मूव्ह करणार. आता हा 50x50चा स्क्वेअर आहे का नाही कशावरनं कळणार, डायमेन्शन मध्ये जायचं, लिनियर मध्ये जायचंय. ठीक आहे, पहिला एंड पॉइंट. आता इथे काय बॉक्स मध्ये तुम्हाला एंड पॉइंट दाखवणार, पहिला क्लिक करा. ठीक आहे, ही जी ऑरेंज कलरची लाईन आहे याला बोलतात रेफरन्स, म्हणजे त्या पहिल्या पॉइंट पासून अजून दुसरा पॉइंट आपण दिला नाही. सेकंड पॉइंट. ठीक आहे, आणि काय करायचं क्लिक. आता तुम्ही ऑपरेट कराल तर तुमच्याकडे व्हाईट कलर मध्ये डायमेन्शन दिसणार. ठीक आहे, आपण टेम्पलेट मध्ये सेटिंग केली. अगेन तुम्ही आता डायमेन्शन मध्ये जाऊन लिनियर वर क्लिक करू शकतात, अदरवाईज डायरेक्ट राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केलं तर तुम्हाला आता रिसेंट इनपुट मध्ये काही कमांड्स भेटतील. मग त्यामध्ये आता जी लेटेस्ट मी यूज केली ती तुम्हाला डायरेक्ट इथे दिसणार. रिपीट लिनियर करतो मी. अगेन फर्स्ट एंड पॉइंट, सेकंड एंड पॉइंट आणि थर्ड आहे 50x50. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट, आता स्नॅप कधी ऑन करायचा आहे, जर समजा तुम्हाला फ्लो डायग्राम बनवायचे किंवा लाईन डायग्राम बनवायचे असतील, जसं इलेक्ट्रिकलची लाईन डायग्राम आहे किंवा मेकॅनिकल मध्ये प्रोसेस फ्लो PNID डायग्राम असतात, प्रोसेस इन्स्ट्रुमेंटेशन डायग्राम, तर त्या तुम्ही या कमांडनी ऍक्टिव्हेट करून बनवू शकतात. ठीक आहे, नॉर्मली काय लक्षात ठेवायचं, आपण जेव्हा न्यूली स्टार्ट किंवा ऑपरेट करतो तर हा ऑप्शन चुकून ऑन होतो, पहिला ऑफ ठेवायचं. अगेन लाईन कमांड. लाईन कमांड जो आहे लाईनचा आयकॉनवर लेफ्ट क्लिक करायचा. आता मी वापस काय करतो, फर्स्ट क्लिक करतो. ठीक आहे, आता डिस्प्लेवरती जरा लक्ष द्यायचं.
इथे आपण मी फर्स्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ब्ल्यू कलर मध्ये व्हॅल्यू दिसते, बरोबर, आणि सेकंड पॉइंट लोकेशनला तुम्हाला कर्सर दिसतं आणि खाली अँगल पण दिसतोय. ठीक आहे. इथे काय आहे की AutoCAD मध्ये एकदम स्मार्ट थिंग आहे. जसं कर्सर जर फ्री आहे तुमचा तर त्यामध्ये अँगल आणि डिस्टन्स म्हणजे अलाइन डिस्टन्स दिसणार. पण मला लाईन आता एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल पाहिजे तर ती कशी होणार? इथे टास्क बार वरती हे जे जेवढे ऑप्शन आहे त्याला म्हणतात ड्राफ्टिंग सेटिंग टूल बार. आता हा जो थर्ड आयकॉन आहे त्याचा शॉर्टकट काय आहे? F8, त्याला म्हणतात ऑर्थो मोड. त्याच्यावर जसं तुम्ही लेफ्ट क्लिक केलं तर लाईन एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल होणार आणि व्हर्टिकल, म्हणजे जे आपण कोऑर्डिनेट सिस्टम शिकलो त्या हिशोबाने. आता तुम्ही कर्सर बघा काय दाखवतोय, 0 डिग्री. आता किती डिग्री दाखवतोय? 90. आता 180 आणि 270 अँड 0 मीन्स 360 पकडायचं. ठीक आहे. आता बघा इथे आपल्याला काय करायचं आहे की ऑर्थो कमांड जर ऑन केली आपण तर आपल्याला फर्स्ट मेथड करते लाईन कमांडची. ठीक आहे. लाईन कमांड घेतली तर कमांड लाईनवर रीड करायचं, स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट. मी दिला फर्स्ट पॉईंट. त्यानंतर तो विचारतो स्पेसिफाय नेक्स्ट पॉईंट. माहिती आहे का आपल्याला नेक्स्ट पॉईंट? मला माहिती आहे की समजा आता मला हा 50x50चा वापस स्क्वेअर बनवायचा, पण आधीची मेथड काय होती? स्नॅप मेथड. आता मला व्हॅल्यू टाकायची, मग इथे ऑर्थो ऑन करायचा. इथं क्लिक करा आणि F8चा जो फंक्शन की आहे ती ऑन ऑफ करायची. आता सध्या ऑफ आहे, वापस F8 प्रेस केला ऑन होणार. आता बघा डायरेक्शन दिलं 50 एंटर, वापस डायरेक्शन द्यायची 50 एंटर. आता तुम्ही कमांड लाईनवर बघणार स्पेसिफाय नेक्स्ट पॉईंट बोलतो तो क्लोज एक्झिट अंडू. जर समजा आता चुकून माझं कुठेतरी दुसरीकडे क्लिक झालं पण मला कमांड ऑफ नाही करायची, तर अंडू कमांड आपण सिस्टम मध्ये कशी यूज करतो? Ctrl+Z. तर इथेही तुम्ही Ctrl+Z करू शकता. ओके. अदरवाईज याच्यामध्ये जो ऑप्शन आहे अंडू त्याच्यावर जुन्या व्हर्जनमध्ये टाईप करावा लागायचा जो कॅपिटल लेटर येतो. आताच्या याच्यामध्ये तुम्ही क्लिक करू शकता. त्याचा मी जसं क्लिक करेल झाला अंडू. अगेन स्पेसिफाय करायची प्रॉपर डायरेक्शन, एंटर. आता बघा स्टार्ट आणि एंड जर क्लिक नसेल करायचा तर डायरेक्ट तुम्ही जॉईन करू शकतात बाय द यूज ऑफ क्लोज कमांड. क्लिक झाली. आता डायमेन्शन जे आहे लिनियर कमांडनी मोजतो आपण. आता जी फर्स्ट मेथड मी काय सांगितली, पहिला कॉर्नर आणि दुसरा कॉर्नर, बरोबर आहे, म्हणजे दुसरा एंड पॉईंट. आणि नंतर डायरेक्शन. राईट क्लिक करण्याऐवजी डायरेक्ट काय करायचं? स्पेस बार दाबायचं. स्पेस बार जो आहे तो तुमचा एंटरचं काम करतो आणि प्रिव्हियस कमांड जी आहे ती रिपीट करणार. ठीक आहे. आता काय प्रिव्हियस कमांड होती? लिनियर. अजून एकदा एंटर मारायचं का आता बॉक्स येईल. आता लाईनवर क्लिक केलं ना तर लाईनचे एंड पॉईंट ऑटोमॅटिक घेणार, मग पॉईंट क्लिक करायची गरज नाही पडत. ठीक आहे. आता हा एक्झॅक्ट 90 डिग्री मध्ये आहे का नाही यासाठी काय करायचं? डायमेन्शन मध्ये कुठली कमांड आहे? अँग्युलर. आता बघा अँग्युलर इथे कमांड रीड करायची. तो विचारतो जर अँगल मेजर करायचा आहे तर ऑब्जेक्ट शुड बी आर्क, सर्कल, लाईन या 3 टाईप मध्येच पाहिजे. जर स्प्लाइन असेल तर मोजता नाही येणार, किंवा आणखीन कुठली कन्स्ट्रक्शन लाईन असेल तर मोजता नाही येणार. या 3 टाईप मध्येच पाहिजे. आता बघा फर्स्ट आणि सेकंड अँगल मोजायचा आहे तर एक 0 डिग्री मध्ये लाईन पाहिजे किंवा एक रेफरन्स पाहिजे, आणि सेकंड. ओके. आता बघा फर्स्ट सेकंड एक तर तुम्हाला काय करणार आहे? इन्क्लूड, याला म्हणतात इन्क्लुडेड अँगल, म्हणजे जो स्टार्ट आणि एंड आहे त्याच्या मधला अँगल, याला म्हणतात एक्सक्लुडेड अँगल. ठीक आहे. बट हा तुम्हाला कसा मेजर करून दाखवणार आहे? मॅक्झिमम किती डिग्री? 180. ठीक आहे. नेक्स्ट पहिली आता तुम्हाला फर्स्ट मेथड काय केलं आपण? लाईन कमांड घेतली, ऑर्थो ऑन केला. आता नेक्स्ट मेथड मध्ये आपण सेम करू, पण आता सारखं सारखं कोण लाईन कमांडवर क्लिक करणार आहे? मग AutoCADचे शॉर्टकट्स कसे लक्षात ठेवणार आपण? तर एक लक्षात ठेवायचं, या सॉफ्टवेअर मध्ये काय की आपण डिवाइड केले 4 कॅटेगरीमध्ये. जर कमांड लक्षात ठेवायचे आहे तर आपल्याला हे पहिलं कळलं पाहिजे की कुठली कमांड किती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मग आता होतं काय? 4 टाईप आहेत. पहिला टाईप आहे प्रायमरी, सेकंड असणार आहे सेकंडरी, थर्ड असणार आहे टर्शरी, आणि फोर्थ असणार आहे कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड कमांड.
म्हणजे होतं काय, जी कमांड म्हणजे ज्याच्याशिवाय ऑब्जेक्टच नाही बनवू शकत, जसं लाईन आहे, लाईनने रेक्टँगल बनवू शकतात, स्क्वेअर बनवू शकतो, पॉलिगॉन पण बनवू शकतो. मग शॉर्टकट काय लाईनचा, एल टाईप केलं का डायरेक्ट लाईन कमांड येते. म्हणजे ही कुठली कमांड झाली, प्रायमरी. बघा ज्या सिंगल लेटरमध्ये चालणाऱ्या कमांड आहेत ना, त्या तुम्ही 90% यूज करणार आहे, त्यामुळे त्या तुम्हाला आल्याच पाहिजेत कुठल्याही केसमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, जर कॉपी यूज करतोय मी किंवा सर्कल, सी टाईप केला सर्कल दिसतोय, पण ओ टाईप केला तर काय होतंय, कॉपी येतंय. म्हणजे कॉपी कमांड कशामध्ये जाते, सेकंडरी मध्ये. कॉपी तेव्हाच करणार ना जेव्हा काहीतरी बनवलं असेल, म्हणजे डिपेंडन्सी आहे, म्हणून कॉपीला 2 लेटर दिले. कळलं. मग मॉडिफाय मध्ये तुम्ही जर बघितलं तर काही कमांड सिंगल लेटर मध्ये चालू होतात, जसं मूव कमांड, एम टाका, ही सिंगल लेटर मध्ये का चालू होते, कारण की ऑब्जेक्ट मूव्ह करायचं आहे तर ऑब्जेक्ट पाहिजे, म्हणजे प्रायमरी मध्ये येते. पण कॉपी पेस्ट करायचं आहे तर ऑब्जेक्ट पाहिजे. ठीक आहे, म्हणून ती सेकंडरी मध्ये ठेवले, कारण की ड्रॉ मध्ये ऑलरेडी सर्कलला डिफाईन करून ठेवलंय सी लेटर, मग रिपीट नाही करू शकत म्हणून सीओ टाकलाय. नेक्स्ट, जसं आता आर्क कमांड आहे, समजा ए टाईप केला आर्क येते. ठीक आहे, ही पण आपण डायरेक्ट यूज करू शकतो. नेक्स्ट, आता समजा लेंथन कमांड आहे, तर एल टाईप करून येतोय का, नाही. ई टाईप करून येते का, एन टाईप करून येते का. आता ही टर्शरी कमांड झाली, म्हणजे हिचा यूज तेवढा नाही, तुमच्या म्हणजे चॉईस आहे तुमच्याकडं. पहिले सिंगल लेटर डबल लेटर वाल्या कमांड जे आहेत ना, त्या तुम्हाला फ्रिक्वेंटली यूज करायचे. 3 लेटर्स वाल्या कमांड जे आहेत त्यांना वर्स्ट केस मध्ये यूज करतो आपण. ठीक आहे, किंवा त्या यूज नाही जरी गेला ना तरी काय फरक नाही पडत. पण चौथा जो टाईप आहे, कॉम्प्लेक्स कमांड किंवा कंपाऊंड कमांड, या कशा आहेत की यांना चॉईस नाही आहे. चॉईस नाही आहे का, लिनियर आहे ना. एल टाईप केल्यावर काय येतंय, बरोबर आहे. आता एल आय टाईप केल्यावर काय येतंय, आता एन टाईप केलं वापस लाईनच येत आहे. ई टाईप केलं, आता ए टाईप केलं, बरोबर आहे. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी काय केलं, नाही तर असं तर करत करत आपल्याला पूर्ण ऍड्रेसेस लिहावा लागेल. म्हणून ऑटोकॅड मध्ये काय केलंय की स्पेशली डायमेन्शन मध्ये जेवढ्या पण कमांड आहेत, जर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत तर तुम्ही मेजरमेंटच काम करणार आहे. तर या कॉम्प्लेक्स मध्ये काय जातात, तुम्हाला डायरेक्ट काय करायचंय, DIM, इथं आपण ऍड्रेस देतो की डायमेन्शन मेनू. त्याच्यानंतर लिनियर आहे, LI 2 लेटर टाका, डीम लिनियर ऍक्टिव्हेट होईल. अलाइन असेल तर AL टाका, अलाइन ऍक्टिव्हेट होणार. अँग्युलर असेल तर AN टाका, ANG आला अँग्युलर. मग तुम्ही डायमेन्शन मेनू मध्ये काय करू शकतात, कमांड्स घेऊ शकतात. जे काही कमांड आहेत त्याचे पहिले 2 किंवा 3 लेटर टाकायचे लाईन कमांडचे. मग डीम रेडियस आहे तर RAD टाका, रेडियस घेईल. डायमीटर असेल तर DIA टाका. बरोबर. ठीक आहे, बस. आता ही शॉर्टकट तुम्हाला माहित पडले कशा टाईप मध्ये कॅटेगराईज केलं. आता तुमच्यावर आहे की कुठली कमांड तुम्ही यूज करतायत. एकदा का तुम्हाला माहित पडलं की लाईन कमांड कशाच्या अंडरमध्ये येते, ड्रॉच्या अंडरमध्ये येते, पण तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट ड्रॉ करायचं आहे तर डायरेक्ट शॉर्टकट यूज करायला चालू करायचं. ठीक आहे, म्हणजे डे 1 पासूनच काय आहे की तुम्हाला सवयी होणार. ठीक आहे, आता आपण काय केलं होतं, ऑर्थो ऑन करून स्क्वेअर बनवला, 50x50चा आपण मेजर पण केलं. समजा जर नेक्स्ट केसमध्ये आपल्याकडे ऑर्थो ऑफ आहे, बरोबर आहे, आणि लाईन कमांड आपण वापस घेतली, स्टार्ट पॉइंट दिला. आता जर आपल्याला अँगल टाकून बनवायचा आहे, बरोबर आहे. आता बघा, जर हा जो लेफ्ट साइडचा स्क्वेअर आहे त्याला जर आपण बघितला, जिथे 90 डिग्री दिलंय त्याला आपण जर स्टार्ट पॉइंट पकडलं तर काय होणार आहे, लेफ्ट पासून राईटला हॉरिझॉन्टल जायचंय तर अँगल किती असणार आहे, बरोबर. मग आता इथे जर समजा मी 0 टाकला आणि एंटर मारला तर तो घेतच नाही,
अँगल दुसरा आहे. बरोबर. मग हा घेत नाही यासाठी काय करावं लागेल, सॉफ्टवेअर जो आहे त्याला त्याच्या लँग्वेज मध्ये तुम्हाला टाईप करावं लागेल. मग इथे आपण काय करतो, शिफ्ट आणि लेस दॅनचा सिम्बॉल टाकायचं. ठीक आहे. आता आपण नॉर्मली अँगल पण असाच लिहितो. आता मी इथे 0 टाकतो, शिफ्ट अँगल 0 एंटर मारायचं. आता इथे काय की आपण अँगल 0 टाकला, शिफ्ट लेस दॅन. ओके. ठीक आहे. आला. आता आपण डायरेक्शन नाही दिले, पॉझिटिव्ह पाहिजे का निगेटिव्ह डायरेक्शन पाहिजे, मग डायरेक्शन द्या. नंतर डायरेक्शन दिलं का आता काय आपल्याला नेक्स्ट पॉइंट माहिती आहे की 50 आपल्याला एक साइड पाहिजे, मग एंटर मारायचं. आता डायरेक्शन द्या. आता बघा डायरेक्शन यामध्ये इम्पॉर्टंट आहे. अगेन आपल्याला आता व्हर्टिकली अपवर्ड जायचंय, पण किती डिग्री, बरोबर. मग शिफ्ट लेस दॅन टाकायचं 90 डिग्री. आता हा पुन्हा आपल्याला विचारणार पॉझिटिव्ह जायचंय का निगेटिव्ह जायचंय. प्लस मायनस वरती डायरेक्शन डिसाइड होईल. नाही, मग याच्यामध्ये मॅन्युअली द्यायचंय तुम्हाला डायरेक्शन. दिला मी मायनस दिली तर मायनस होते, काय नाही, डायरेक्शन आपण देतोय त्यामुळे याच्यात वरती जाणार. हा. आता वापस मी लेफ्ट साइड देतोय, किती डिग्री जायचं आपल्याला लेफ्ट साइडला हॉरिझॉन्टली, पॅरलल टू दिस. बट हाऊ मच, 0 दिला तर राईट साइडचा अँगल आहे. आपण कसं ट्रॅव्हल केलंय, हा आपला स्टार्ट पॉइंट होता, इथून आपण राईटला 0 गेलो, वरती 90 आलो. आता मला लेफ्टला जायचंय, किती टाकावं लागेल, 180 डिग्री. बरोबर. शिफ्ट लेस दॅन 180 एंटर. आता डायरेक्शन डिफाईन करायची, लेफ्टच पाहिजे, 50 एंटर. आता डाऊन यायचंय, बरोबर. शिफ्ट लेस दॅन, डाऊनला अँगल किती आहे, 270. बरोबर. आला. त्याच्यानंतर किती डिस्टन्स आहे, 50 एंटर. झाला ऑब्जेक्ट. आता आपण काय करू, डायमेन्शन लिनियर एंटर मारतो मी. अगेन वापस स्पेस बार दाबू, सिंगल एंटर, वापस एकदा अजून एक एंटर, कमांड रिपीट होणार आणि बॉक्स येईल. तुम्ही डायमेन्शन लिनियर दाबून स्पेस दाबला मग ऑब्जेक्ट सिलेक्ट केला नाही, कमांड घेतली का ऍक्टिव्हेट होणार. फक्त अजून एक एंटर मारला का मग बॉक्स येतो. अजून एक स्पेस दाबायचा. पण जर समजा कमांड रिपीट करायची तर मग स्पेस दाबायचा. मग ओल्ड कमांड काय होती आपली, प्रिव्हियस कमांड लिनियर ऍक्टिव्हेट झाली. आता वापस एकदा एंटर मारला का मग मला सिलेक्शनच्या ऐवजी सिलेक्ट करायचं, कळलं. आता या मेथड मध्ये काय कळलं आपल्याला, यामध्ये अँगल इम्पॉर्टंट आहे आणि नंतर डायरेक्शन. शिफ्ट लेस दॅन. नोट करून घ्या, कारण की याच्यावर तुम्हाला ऑब्जेक्ट बनवायचे. आता लाईन कमांडने सेम ऑब्जेक्ट आपण बनवणार, बट आता मला माहिती आहे की सगळ्या साईड 50च्या आणि अँगल पण मला माहिती आहे. मग इथे मला सारखं सारखं डायरेक्शन नाही द्यायचं. ठीक आहे. मग आता या मेथड मध्ये काय करायचं, लाईन कमांड घ्यायची, पॉइंट द्यायचा. आता आपल्याला काय करायचंय बघा, जर समजा 0 टाकलं तर 0 डिस्टन्स घेणार, आणि अँगल टाकला तर मग फक्त अँगलच घेतो, पण मला डायरेक्शन विचारतो. मग आता मला काय करायचंय की मला माहिती आहे 50 साइडेड ऑब्जेक्ट आपल्याला बनवायचं आहे. मग इथे पहिला क्लिक केला का मेथड काय आपल्याला ऍड्रेस द्यायचा आहे, shift@, करायचं. shift@, किती डिस्टन्स आहे 50, पण आपल्याला कुठे जायचंय हॉरिझॉन्टली राईटला. मग शिफ्ट अँगल किती डिग्री, 0. कर्सरला हात लावायची गरज नाही, एंटर झाला. नेक्स्ट काय, shift@, डिस्टन्स, शिफ्ट अँगल किती, हा किती, 90 डिग्री. बरोबर आहे, घेतला त्याने ऑटोमॅटिक. shift@, हा डिस्टन्स, शिफ्ट अँगल, आता किती अँगल, 180. बरोबर.
शिफ्ट ॲट द रेट डिस्टन्स शिफ्ट अँगल 270. झालं शिफ्ट ऍट द रेट. बरोबर. बट आता ह्याच्यामध्ये फरक काय, आपण शिफ्ट ऍट द रेट का वापरलं? सॉफ्टवेअरला कळलं पाहिजे ना. ॲड्रेस आता कोणालाही आपण ॲड्रेस देतो तर अँगल सांगतो का आधी? आपण काय म्हणतो, सरळ जा, एक तर डिस्टन्स सांगतो किंवा मग डायरेक्शन देतो. मग इथे तो आहे. ॲड्रेसचा मिनिंग काय असतो की तुम्हाला व्हॅल्यू द्यायची. शिफ्ट ऍट द रेट डिस्टन्स आणि शिफ्ट लेस दॅन अँगल. ठीक आहे, आला. चला आता स्क्वेअर होता, सिंपल आहे. आता आपल्याला बनवायचं आहे अँगल, सॉरी ट्रायंगल बनवायचं आहे. आता मला सांगा, आपल्याला इक्वल एज ट्रायंगल बनवायचं आहे. इक्वल एज बरोबर आहे. 3 साइडेड इक्वल्स असतील. मग प्रत्येक एका एज मध्ये किंवा एका कॉर्नर मध्ये किती अँगल असेल, कसं काढणार? तिघांचे एज इक्वल आहे. बरोबर आहे. 50-50-50च पकडू आपण. बरोबर. मग अँगल किती? समेशन ऑफ अँगल्स 180 डिग्री असतील. 180 असेल तर येईल कसा? हा, तो पायथागोरस होतो. बरोबर आहे. मग इथे फॉर्म्युला काय, जेव्हा तुम्हाला इक्वल साइडेड ऑब्जेक्ट बनवायचा, ठीक आहे, साइड कॅन बी एनिथिंग, मीन्स मिनिमम 3 मॅक्झिमम नंबर ऑफ एजेस. तर फॉर्म्युला कसा असणार आहे? सी, जसं आता इथे आपण हा स्क्वेअर बनवलाय, याच्यामध्ये जर समजा याच्या मिड पासून आपण लाईन ड्रॉ केली, वापस लाईन ड्रॉ केली. आता बघा, एक सर्कल जर मी पास केला याच्यातलं तर काय होतंय, सगळ्या एजेसला टच झालाय. वापस जर सर्कल कमांड घेतली मी आणि कॉर्नरला पास केली तर सगळ्या कॉर्नर मधनं पास होतं. त्याचा अर्थ काय की आपण याला जर बनवायचं आहे तर सेंटर पासून इक्वल डिस्टन्सेस पाहिजे, राईट. मग इथे फॉर्म्युला आपल्याला इझिली भेटतो. 360 डिग्री मध्ये आपल्याला काय करायचे, नंबर ऑफ एजेस अरेंज करायचे. सो 360 डिवायडेड बाय ट्रायंगलला किती साइड आहेत? 3. बरोबर आहे. मग 360 डिवायडेड बाय 3 काय येणार अँगल? 120. बरोबर आहे. आता बघा, हा स्क्वेअर आहे ना, मग 360 डिवायडेड बाय किती? 4. किती येतो अँगल? 936. बरोबर, 90. पण 90 कुठं आलाय? म्हणजे एका कॉर्नरला एक अँगल येतोय, जो आपण कॅल्क्युलेट करतोय तो काय आहे? अँगल बिटवीन 2 साइड्स इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय नंबर ऑफ साइड्स. म्हणजे 360 डिवायडेड बाय 4 केलं, 90 आलं, म्हणजे 2 साइड मधला अँगल आला. अशा किती साइड आहेत टोटल? 4. म्हणजे प्रत्येक साइड मध्ये 90 डिग्रीचा अँगल मेंटेन झाला पाहिजे. बरोबर आहे. मग आता ट्रायंगल बनवायचं आहे तर 360 डिवायडेड बाय 3 120 आलं. म्हणजे प्रत्येक 2 साइड मध्ये कितीचा अँगल बनवायचा आहे? 120. तेव्हा जाऊन ट्रायंगल होणार. ठीक आहे. आता हे लॉजिक जर आपल्याला कळलं तर आपण लाईन कमांड घेऊ. पहिला क्लिक करतो मी. ठीक आहे. आता मला सांगा काय फॉर्म्युला असणार आहे, काय व्हॅल्यू टाकणार? एज 50 आहे, अँगल 120 आहे. At the rate 50. शिफ्ट ॲट द रेट 50, शिफ्ट अँगल 120. बरोबर दिला. शिफ्ट ॲट द रेट 50, शिफ्ट अँगल 120. 120 टाकणार तर तो 120 देईल. हा, बरोबर बरोबर. 120 नाही. मग किती? आता त्याचं ओरिजिन 120 आहे, 0 to 120 आहे ना. मग परत आपल्याला ऑलरेडी 120 आहे, तिथून 120 घ्यायचं आहे. बरोबर ना. म्हणजे 240. बरोबर. किती टाकावं लागेल? ऍड करायचं. 240 घेतला त्यांनी. आणि हा 360. बरोबर. शिफ्ट ॲट द रेट 50, शिफ्ट अँगल 360 म्हणजे तो एंड होईल. झाला. आता डायमेन्शन अँग्युलर बघा, पहिला आणि दुसरी साइड काय केलं आपण? एक्सक्यूट झाला. बरोबर. फर्स्ट आणि सेकंड आला.
टोटल किती होणार आहे? 180 डिग्री. 180 डिग्री. बरोबर. बघा आता 60 आतमधला 60 आणि हा पण 60 किती झालं टोटल? 180. बरोबर आहे. बघा इन्क्लुडेड अँगल मध्ये होतं काय? टोटल येणार आहे 180, पण एक्सक्लुडेड मध्ये होतं काय? टोटल येते 360. कळलं का? 120 120 120 360 झाला. आता डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे 50 आहे, हवं तर आपण टाकू, पण आता इथे काय ना, लिनियर कमांडनी जर का डायमेन्शन द्यायला गेलो तर हा फक्त हॉरिझॉन्टल वर्टिकलच मेजर करतो लिनियर. मग त्यासाठी काय करावं लागेल? अलाइन. अलाइन घेतली का आहे त्या अँगल मध्ये तो पॅरलल मेजरमेंट करतो. ठीक आहे. नेक्स्ट, आता आपण ट्रायंगल बनवला, स्क्वेअर बनवला, आता आपल्याला बनवायचं हेक्सागॉन. ठीक आहे. आता मला सांगा, लाईन कमांड घेतली मी, तुम्ही मला बोला, मी टाईप करत जातो. शिफ्ट @ नंबर साइड आहे 50, शिफ्ट लेस दॅन किती येणार पहिला अँगल? नंबर ऑफ साइड आहे 6, हेक्सागॉन. बरोबर. हा बरोबर आहे. मग पहिला अँगल किती येईल? बरोबर. टाकलं किती? 120. शिफ्ट @ 50, शिफ्ट अँगल 180. शिफ्ट @ 50, शिफ्ट अँगल 180 झाला ना, 270. किती? 180 झाला ना आपला, 240. शिफ्ट @ डिस्टन्स, शिफ्ट अँगल 300. शिफ्ट @ डिस्टन्स, शिफ्ट अँगल. 360. कळलं? इथेही सेम आहे, एक्सक्लुडेड 60 आहे आणि इन्क्लुडेड किती आहे? 120. ठीक आहे. आलं? आता बघा बाहेरच्याचा आन्सर किती येते आपला? 360 डिग्री येत आहे. आता हा किती आहे? 120. 120 किती झाला? 240. आणि इथले जे अँगल आहेत हे हाफ होतील 60 60 म्हणजे 120, म्हणजे काय होणार आहे? 360 येणार. आता हेक्सागॉन बनवला तर तुम्ही कुठल्याही टाईपचा ऑब्जेक्ट बनवू शकता. बरोबर आहे. तर लाईन कमांड मध्ये एवढे टाईप आहेत. ठीक आहे. आता आपण काय करू, याच्या पुढचा ऑब्जेक्ट बनवू ह्याच कमांडने. आयसोमेट्रिकचा बॉक्स बनवलेला ना आपण, to calculate angle between two edges is equal to 360 divided by number of edges is equal to 360 divided by number of edges. ठीक आहे. Yes. आता नेक्स्ट, आता आपण बनवू आयसोमेट्रिक. ठीक आहे. आता आयसोमेट्रिकचा बॉक्स मी बनवतो. बघा आता आयसोमेट्रिकचा बॉक्स आपण कसा बनवला होता, असा काहीतरी. बरोबर आहे. तुमच्याकडे डायग्राम आहे ना, त्यात आपण अँगल टाकले होते, आठवतं? आता ओपन करा. आता आपल्याला पहिला काय करायचं, राईट साइडचा फेस आधी बनवायचा, मग लेफ्ट साइडचा फेस बनवायचा, मग आपण टॉप साइडचा फेस बनवणार. आता लाईन कमांड मी घेतो, फर्स्ट क्लिक करतो. आता तुम्ही मला फक्त सांगत जा. बघा आपण बॉटमचा फर्स्ट क्लिक केलाय मी. शिफ्ट @ 50, शिफ्ट अँगल किती? 30. बरोबर. एंटर. शिफ्ट @ 50, शिफ्ट अँगल आता 90. बरोबर. शिफ्ट @ 50, शिफ्ट अँगल किती?
ऍक्च्युली मी ती ड्रॉइंग नाही, ही वाली काढली. अँगल लिहिलेच नाही मग. ही वाली काढली फक्त, अँगल वाली नाही. तीच तर काढायला लावली तुम्ही, तर बोलले काढली म्हणून. मला वाटलं ही म्हणतात 3 डायमेन्शन. ठीक आहे, पण अँगल समजले. अँगल बोला मग. तेच मी सांगतो. मग आता आपल्याला डाऊन यायचंय. बाजूला बघा मी एक डमी ब्लॉक बनवलाय. राईट साइडचा फेज आपण बनवतोय. 30 डिग्री गेलो, वरती 90 डिग्री गेलो. आता वापस 30चा रिव्हर्स अँगल घ्यायचंय. किती? 30चा रिव्हर्स ना. हा, 180. 180 तर हॉरिझॉन्टली लेफ्टला जातो. 30 डिग्रीचा रिव्हर्स. हा झाला 30 बरोबर. वरती गेला 90 बरोबर. 90 त्याच्यानंतर हा 30 डिग्री आहे, त्याचा रिव्हर्स म्हणजे 180 प्लस 210. किती? 210. एंटर. शिफ्ट ॲट द रेट 50. शिफ्ट अँगल. आता डाऊन किती? डाऊन 270. बरोबर. आता बघा शिफ्ट ॲट द रेट पण टाकायची गरज नाही. 2018 प्लस व्हर्जन मध्ये आता डायरेक्ट 50. शिफ्ट अँगल. आता लेफ्ट साइडचा फेस बनवायचा. किती? इकडे आहे ना. आता कोणत्या एंगलला आपण हा अँगल आपण बॉटम पॉइंटला आलोय. आता बॉटम पॉइंटला आहे ना. आता आपल्याला लेफ्ट साइडला जायचंय. लेफ्ट साइडला म्हणजे ह्या साइडला जायचं. बरोबर. 180 हॉरिझॉन्टली लेफ्टला जाईल. आपल्याला वर जायचंय. हा आपल्याला असं जायचं आहे ना. हा, मग किती? 90 प्लस 30 120. नाही, आयसोमेट्रिक काय केलं होतं आपण? राईट आणि लेफ्ट एज 30 डिग्री वर उचलली होती. हा 150 म्हणजे 30 इकडे. हा बरोबर. आता नेक्स्ट 50 लेस दॅन 30 डिग्री. 30 डिग्री. आता वरती किती येणार? 150. ओके. आता म्हणजे इकडे आहे ना 150. आता वर जायचं. आता वर जायचं. 90 डिग्री. बरोबर. आता डाऊन यायचंय. शिफ्ट 50. शिफ्ट लेस दॅन. आता 90 डिग्रीचा आपला हा म्हणजे हा किती होता? आता 150च्या अपोजिट रिव्हर्स अँगल पाहिजे. 150चा रिव्हर्स अँगल ना, म्हणजे 30 150चा रिव्हर्स ना. 180 270 आणि 330. बरोबर. आता कमांड एंड करून वापस न्यू कमांड घेऊ. लाईन कमांड. आता आपल्याला टॉप पासून चालू करायचे. आता बोला 50 लेस दॅन. आता आपल्याला राईट साइडच्या अँगल मध्ये जायचं. आता इकडे जायचं. बरोबर. तर राईट साइड किती आहे आयसोमेट्रिक मध्ये? 50 पॅरलल आहे ना 90. त्या फेसचा पॅरलल तो आहे ना, म्हणजे 90 डिग्री त्या साईडला. 90 वर असतो. 30 डिग्री. बरोबर. आता डाऊन यायचंय. शिफ्ट ॲट द रेट 50. शिफ्ट लेस दॅन किती? 150. 150 तो वरती जातो.
आपल्याला तर डाऊनला यायचंय. म्हणजे सेम अँगल असेल त्याचा आणि याचा ना. अं, एक मिनिट. 330. बरोबर कळलं. आता याला जर डायमेन्शनिंग करायची आहे तर एकच कमांड वापरायची, अलाइन. ठीक आहे. ठीक आहे. आता इथे काय आपण झिरो लाईन बनवली नाही, तर आपण जर समजा आपल्याला झिरो बनवायची असेल तर मग आपण झिरो लाईन बनवू. आता इथे तुम्ही जर का अँगल बघितला अँग्युलर मध्ये, तर हा आणि हा 30 डिग्री बनवतोय. ठीक आहे. पण याला आणि याला मोजलं तरच 90 बनवणार. ठीक आहे, झिरो पासून. पण आता याचा जर अँगल मोजायचा आहे तुम्हाला, ठीक आहे, तर झिरो पासून जर याचा अँगल मोजला, ठीक आहे, तर तुम्हाला 180च्या रेंजमध्येच मेजर करणार. ठीक आहे, कळलं. आता हे आपण काय अँगल टाकत टाकत ऑब्जेक्ट बनवला. आता तुम्हाला हीच मेथड वापरून काय करायचे, आयसोमेट्रिक वगैरे जो काय पार्ट आहे तो बनवायचा आहे. जसं आपण समजा जसं आता इथे मशीन ड्रॉइंगचं जे बुक मी तुम्हाला PDF पाठवलंय, ठीक आहे, त्यामध्ये पेज नंबर जो आहे तो टाकायचा 79. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला ही डायग्राम दिसेल बघा. पेज नंबर 79. हां, इथला 79. मग ही ड्रॉइंग आणि ही ड्रॉइंग ही तुम्हाला मॅन्युअली बनवायचे सेम कमांडने. ठीक आहे. फर्स्ट, सेकंड, किती आहे ड्रॉइंग नंबर 23, 24, 26. ठीक आहे. 24. 23, 24, ओके. 26. 26. बस एवढ्या 3 ड्रॉइंग तुम्हाला मॅन्युअली बनवायचे. मग मी तुम्हाला आयसोमेट्रिकमध्ये कसं बनवतात ते दाखवेल. ही मॅन्युअल मेथड झाली. आता यामध्ये सर्कल, आर्क काहीच नाही आहे. इवन ट्रिम कमांड पण नाही आहे, फक्त एकच कमांड आहे. लाईन. ठीक आहे. त्याच्यावर तुम्हाला ह्या 3 ड्रॉइंग फिनिश करायचं. झेरॉक्स आहे आपल्या इथे का मध्ये बघायचं, कोर्समध्ये बघायचं. ठीक आहे. बस इथे आपण हे लेक्चर एंड करू. थांबायचं इथे.